चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपण वाचत आहोत ब्रह्मर्षी पत्रीजी, पितामह पत्रीजी लिखित भगवद्गीतेचं पुस्तक श्रीकृष्णामृत श्री भगवद्गीता विज्ञानसार. आणि हे तमिळ भाषेतलं पुस्तक आहे. त्याचं मराठीत रूपांतर केले ब्रह्मर्षी शशिकांत जोशी सरांनी. तर आपण हे थोडस त्याच्यानुसार विश्लेषण वाचत आहोत आणि पहाटे सविता धर्माधिकारी हेच अध्याय चौथा घेत आहेत वेगळ्या पुस्तकानुसार. तर सकाळचा कार्यक्रम आणि दुपारचा कार्यक्रम हा अशासाठी ठेवलेला आहे की एक रिव्हिजन व्हावी, त्यातनं काही मनन चिंतन व्हावं. आणि भगवद्गीता कशी सागराच्या खोलीसारखी आहे. जेवढं आपण सागराची खोली मोजणं अशक्य आहे, अशक्य मुंगीच्या ह्यानी जर बघायला लागलं तर तसंच आहे हे भगवद्गीता ज्ञान सुद्धा. माया मॅडम नंबर घाला. तर चला 34वा वाचूयात श्लोक. तत्वदर्शींना ज्ञानींना साष्टांग प्रणाम कर, साष्टांग नमस्कार करून सेवा शुश्रूषा करून आत्मतत्वाला समजून घ्यायला हवे किंवा जाणून घ्यायला हवे, असं तात्पर्य आहे त्या श्लोकाचं. विवरण लेखकाने दिलेलं आहे. तत्वदर्शन प्राप्त झालेल्या ब्रह्मज्ञानींना कोणत्या प्रकारची सेवा करून प्रश्न विचारून ज्ञान प्राप्त करायला हवे. विद्या शिकणाऱ्या शिष्यात कोणते गुण असायला हवे. सत्य जाणायचे आहे अशी इच्छा बाळगणाऱ्या योग्य शिष्याचे अज्ञान दूर करण्यासाठी गुरु नेहमी तत्परच असतो. प्राणिपात करून साष्टांग नमस्कार करून परिप्रश्नेने सेवया म्हणजे सेवा करण्यासारखे 3 लक्षणे शिष्यात असायला हवी. हे वेदव्यास महर्षी येथे सांगत आहेत. साष्टांग नमस्कार याचा अर्थ 8 अंगांनी केलेला नमस्कार. 2 हात, 2 पाय, 1 धड, 1 डोके, 1 मन, मन सुद्धा आहे बघा, 1 बुद्धी, बुद्धी सुद्धा आहे. या 8 अंगांना जोडून केलेला नमस्कारच साष्टांग नमस्कार असतो. फक्त शरीरानेच नाही तर मन आणि बुद्धी यांना सुद्धा जोडून नमस्कार करायला हवा. भौतिक शरीरच नाही, मनोशरीर, बुद्धी शरीर यांना सुद्धा जोडून प्रणाम करायला हवा. का बरं? प्रणामामध्ये सुद्धा बुद्धी, भावना आणि मन आणलं तरच फळ मिळणार आहे. म्हणजे सर्व कृतींमध्ये भावना, मन हे खूप महत्वाचं आहे. ललिता पाटील मॅडम नंबर घाला. परिप्रश्नेनं याचा अर्थ सरळ प्रश्न करायला हवा. आध्यात्मिक गुरूंकडे आध्यात्मिकतेसाठीच, आत्मज्ञानासाठीच जायला हवे, सांसारिक विषयांकरता नाही. विनयपूर्वक स्पष्ट आणि योग्य आणि आध्यात्मिक प्रश्न विचारायला हवे. त्यानंतर गुरु कोणतीही सेवा करायला सांगेल तर ती अवश्य करायला हवी. जबरदस्ती गुरूंकडे जाऊन बळजबरीने सेवा नाही, मनापासून केलेली सेवाच खरी सेवा असते. इथे मॅडम म्हणतात म्हणून करून उपयोग नाहीये, खऱ्या मनाने केली पाहिजे. ललिता मॅडम, ललिता पाटील मॅडम नंबर घाला. हो मॅडम, ते स्क्रीन आहे ना सर, टाईप हे केलं की खाली येऊन जाते सारखं सारखं, म्हणून ते नंबर टाकला जात नाहीये. एकदाच करून घ्या ना तुमच्या झूम हो प्रोफाईल हो, मध्ये. करून घेते. हो हो. सेवा याचा अर्थ गुरुची शुश्रूषा करणे आहे. त्याच्या पुढे स्वतःचे असे कोणतेच काम नाही असे मानून नेहमी गुरूंची सेवा करत लोककल्याणाच्या कार्यासाठी तन मन धन यांनी लीन होऊन केलेली वास्तविक खरी सेवा असते. या जगात ज्ञानी तत्वदर्शन करणारे अनेक आहेत. आपण त्या सर्वांकडून ते ज्ञान प्राप्त करायला हवे. आज गुरु बदल झाला पहाटे. मी तुम्हाला सांगितलं गुरु बदल होत असताना देणगी द्यावी. 2दा झालं. तुम्ही हे सगळं लिहून ठेवलं पाहिजे, तंत्र, टेक्निक. परत परत त्याच गोष्टी मी कशाला रिमाइंड करत जाऊ. आणि मग वेळ पण नाही पाहिली. आणि मग झाल्यावर विचारलं तर काही उपयोग होत नाही ना. तर या गोष्टी ज्या काही सांगितलेल्या असतात त्या लिहून ठेवत चला. हे सेवा तन मन धन म्हणजे मन पाहिजे ना. एकदा आपल्याला कळलं गुरु बदल करताना देणगी दिलेली चांगली असते, दान दिलेलं. मला तर सहज कोणीतरी सांगितलं होतं पण मी कायमचं ते लक्षात ठेवलं.
तर तात्पर्य दुसरा श्लोक 36वा. अधिकाहून अधिक जास्तीत जास्त पापात्मा असून सुद्धा तुम्ही ज्ञानरूपी नौके होडीद्वारा त्या पापसागराला सहजरित्या चांगल्या प्रकारे पार करून जाल. आता विवरण काय दिले लेखकाने? ज्ञान प्राप्त होणे आहे, आत्मज्ञान हवे आहे, ध्यान साधना करावी लागेल, ध्यानयोगीच्या रूपात परावर्तित व्हायला हवे, श्वासानुसंधानाद्वारे मनाला शून्य करून चित्तवृत्तींना अडवायला थांबवायला हवे. या ध्यान योगात, या ध्यान साधनेत, या ध्यान यज्ञात आपल्याला आत्मानुभूती प्राप्त होत असते. क्रमाक्रमाने क्रमशः जीवात्मा ब्रह्मात्म्याच्या बरोबरीची उंची गाठून प्राप्त करून या दोन्ही मधील अभेदाचाही अनुभव घेतो. जेव्हा हे ज्ञान आपल्याला अवगत होते तेव्हा त्या ज्ञानरूपी अग्नीत अर्थात ज्ञानाग्नीत आपली सगळी पापकर्मे समूळ जळून जातात. ज्ञानरूपी होडीत प्रवास केल्यावर पापाचा महासागर सहजरित्या पार करू शकतो. मी पापी आहे, माझ्यात कदाचित मुक्ती प्राप्त करण्याची योग्यता नाही, अशा शंकांचा त्याग करून त्या क्षणी ध्यान साधनेला सुरुवात केल्याने भूतकाळात कितीही हीनता असली तरी वर्तमानातील ध्यान साधनेने गंतम हा गतहा, झाले गेले ते होऊन गेले असेच होईल. अर्थात पाप नाहीसे होऊन मुक्ती सागर तुम्ही पार करू शकाल. आता 37वा श्लोक आहे. तात्पर्यच वाचत आहे मी, श्लोक वाचत नाहीये. ज्या प्रकारे प्रज्वलित पेटलेला अग्नी लाकडांना भस्म करतो त्याच प्रकारे ज्ञानाग्नी सर्व कर्मांना भस्म करून टाकतो. विवरण काय दिले? अग्नीच्या आहुतीची लाकडे कोणत्या का रंगाची असना, कोणत्याही रूपाची असेना, कितीही मोठी असोत, शेवटी सर्व राख बनतात. त्याच प्रकारे ज्ञानाग्नी ध्यान साधनेद्वारे आत्मज्ञानाची सिद्धी प्राप्त झालेल्या माणसामध्ये प्रज्वलित ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांचे भस्म करण्याची शक्ती बाळगत असतो. सर्व कर्म म्हणजेच आगामी सुद्धा, संचित सुद्धा किंवा प्रारब्ध सुद्धा, म्हणजे सर्व कर्म. या सर्व कर्माचा हा अर्थ आहे. वर्तमानात आपण जे कर्म करतो त्याने प्राप्त झालेले कर्म, त्यानंतर आगामी कर्म व पुढे पुढे पुढील काळात भोगण्यासाठी जमा झालेले कर्म, म्हणजे मागच्या काळात काही कर्म केलं त्याचं आता भोगावं लागणारे आपल्याला भविष्य काळात, ते सुद्धा कर्म नाहीच होतं. संचित कर्म या जन्मात येण्यापूर्वी परत जे संचित कर्म आहे, म्हणजे पुढच्या जन्मात यायचे पण आपण साठवून ठेवले पुढच्या जन्मीसाठीचं कर्म, हे सुद्धा सर्व भस्म करण्याची या ध्यानाच्या यज्ञात सामर्थ्य आहे. ध्यान सगळं लेयर शुद्ध करायला लागतो ना चक्रांचे, शेवटी ते चक्रात सगळं साठवलेलं असतं. ते ध्यानारूपी पुड्या उलगडू लागतात त्या चक्रांच्या, म्हणजे साठवलेल्या कर्मांच्या. ध्यानच एवढं हे सगळं जो काही यज्ञ ध्यान यज्ञ, त्याची महती लेखकाने गायलेली आहे. या जन्मात भोगण्यासाठी स्वतःची अनुमती घेऊन निर्णय निश्चित केलेले कर्म पुढच्या जन्मात सुद्धा, बघा या जन्मात सुद्धा भोगण्यासाठी स्वतःची अनुमती घेऊन निर्णय निश्चित केलेले कर्म, प्रारब्ध कर्म सुद्धा मानवात ज्ञानाग्नी प्रज्वलित झाल्यावर सर्व कर्म दग्ध होऊन जळून जातात. दुसऱ्या जन्माला कारणीभूत होणारे कोणतेच कर्म शिल्लक राहत नाही. आता 38वा श्लोक. तात्पर्य वाचतीय. ज्ञानाहून मोठे दुसरे काहीच नाही. योग सिद्धी प्राप्त झालेली व्यक्ती कालक्रमात आपले आपणच ते ज्ञान प्राप्त करतो, मिळवत असतो. श्लोकाचा अर्थ दिल्यामुळे छान वाटतं, म्हणजे तो श्लोक अगदी अर्थ त्याचा तसाच आहे, फक्त विवरण आहे यांनी एक्सप्लेन केले त्यांच्या परसेप्शननी, त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो, की काय आहे ज्ञानाहून मोठे दुसरे काहीच नाही. योग सिद्धी प्राप्त झालेली व्यक्ती कालक्रमात आपले आपणच ते ज्ञान प्राप्त करतो, मिळवत असतो. शेवटी ज्ञान आपल्यालाच मिळते. कोणी काही सांगितलं तर ती माहिती असते. त्या माहितीवर जेव्हा मनन चिंतन होते, बोध होतो. आपण आपल्या कार्यक्रमाचं नाव का ठेवलंय? ज्ञानबोध.
ध्यान बोध, नुसतं ध्यान नाही म्हणत आपण, ध्यान बोध नाव ठेवले का, तर बोध म्हणजे काय, ज्ञानाच्याही पुढचा बोध आहे. बोध म्हणजे परत आपण जे काही करतोय, आपण जे काही इम्प्लिमेंट करतोय, प्रॅक्टिकल आचरणात आणतोय, त्याच्यातून सुद्धा आपल्याला काही शिकायचं, त्याच्यावर सुद्धा मनन चिंतन करायचे, मग तो बोध होतो. म्हणून ज्ञानानंतर बोध, ध्यानानंतर बोध, ज्ञानबोध, ध्यानबोध, ज्ञानबोध गंगा, गंगा चालली इथे, ज्ञानाबोधाची गंगा चालली आहे. म्हणजे विश्लेषण करतो आपण, विश्लेषण करून ते प्रॅक्टिकली तुम्हाला उतरवायला काही भाग पाडलं जातं, सारखे प्रश्न विचारले जातात. काल प्रश्न विचारलाय, उत्तर द्यायची आहेत ती आज, रेकॉर्डिंग बंद करून उत्तर द्यावी लागेल. कारण तिथे मग दुखावले जातात सगळे, दुखवण्याची इथे काहीच भावना नाहीये. इथे एक चर्चा करायची, शिकत जायचं. आपण कोणाला कशालाही नावं ठेवत नाहीये. तर कालचा प्रश्न आहे ग्रुपवर, वाचून घ्या जे नव्हते, म्हणजे ज्यांनी वाचला नाही. तो प्रश्न असा आहे की भगवद्गीतेच्या पुस्तकाची ऊर्जा बघायला लावली आणि दुसऱ्या साध्या पुस्तकाची ऊर्जा बघायला लावली पेंडुलमने. ऍक्च्युअली नुसतं असा हात ठेवला तरी ऊर्जा कळते. आता आम्ही प्राणी किलिंग, ऍडव्हान्स प्राणी किलिंग मध्ये झाडाच्याही ऊर्जा बघायला लागलो, सगळ्याच्या ऊर्जा बघायला लागलो, निर्जीव वस्तूंच्या सुद्धा. मावशी सुद्धा ऊर्जा कळायला लागली, या चमचेची सुद्धा ऊर्जा कळायला लागली. पाणी चमचा घेऊन बसता का नाही काय माहिती, परत परत त्याच त्याच गोष्टी सांगायला लागतात. हे पाणी पाहिजे जवळ, हा चमचा पाहिजे जवळ, पाण्याची बाटली जवळ पाहिजे, म्हणजे ते पाणी सुद्धा भगवद्गीता ऐकेल. पाण्यामध्ये सगळे व्हायब्रेशन जातात, शिकले तुम्ही. पाणी पाहिजे ना जवळ, आणि मग ते पाणी हंड्यात जाऊन ओतलं पाहिजे घरातल्या लोकांना. ज्ञानगंगा, ज्ञानबोध गंगा, अशा प्रकारे व्हायब्रेशन रूपी सगळं असतं. त्याला जर नुसतं असं पाण्याला म्हटलं, अफर्मेशन दिलं, मी जे काही ज्ञान घेते, मी जे काही माहिती घेते, मी काय भगवद्गीता, हे सगळं पाण्या तुझ्यात उतरलं आहे. धन्यवाद, धन्यवाद, तू सगळ्यांना हा बोध करून देत आहेस, सगळ्यांना त्याकडे वळवत आहेस, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि होता मग पिण्याच्या अंड्यात. हे प्रत्येक वेळेला तेच तेच कसं सांगायला पाहिजे, नाही का? सगळं पाहिजे जवळ, सारखं रिमाइंड नाही करू शकत आपण त्याच त्याच गोष्टी. तर याच्यामध्ये दोन पुस्तकांची ऊर्जा बघायला लावली. मग ते पेंडुलमनी तुम्ही बघता, जे ज्यांचं प्राणिक हिलिंग झाले ते म्हणतात आम्हाला काही सराव नाही राहिला, आम्ही नुसतं शिकतो सोडून देतो, आम्ही नुसतं शिकतो सोडून देतो, विसरून जातो. नवीन नवीन शिकत राहतो आम्ही, आम्ही मागचं काही शिकलेलं उजळणीच करत नाही. 3-4 लोक मला मिळाले प्राणिक हिलिंगचे, पण सगळ्यांची उत्तरं हीच. तर त्याच्यामध्ये सगळ्या ऊर्जा कळायला लागल्यात, आणि तुम्हाला मी शिकवलं ऊर्जा कळायला, ते पण तुम्ही शिकून घ्या. मी हे हे दाबा म्हटलं, इथे केंद्र असतात, ही जरा दाबायची, सेन्सिटायझेशन आणि सेन्सिंग म्हणायचं. मग प्रत्येक बोटावरच्या चक्रांना दाबायचं, हे दाबा, हे दाबा, म्हणजे सेन्सिटायझिंग कपॅबिलिटी हातात येईल. आता हे असं असं करा, करा. जे रेकीवाले आले त्यांना लवकर जमेल. आणि प्रत्येकाला बघा काय जाणवतंय, या दोन हातांमध्ये अशा काही लाईन्स जाणवत आहेत का, जोड वाटतंय का, काहीतरी असं पिकिंग म्हणजे टाचण्या टोचल्यासारखं कोणाला होईल, कोणाला जोड होईल, कोणाला काही काही असं हे वाटेल. आणि मग असं असं करायचं, कमी जास्त कमी जास्त, म्हणजे ती पॉवर, म्हणजे सेन्सिंग जे आहे ना ते आपलं वाढत जातं. मग आता इथली ऊर्जा बघतोय, मग आता इथली बघतोय, मग आता इथली बघतोय, असं ऊर्जा बघायला शिका, सराव करा. मग मावशी बघा, मग झाडांची बघा, कुठवर जाणवतं बघा, कदाचित इथवर जाणेल, कदाचित इथवर जाणेल, कदाचित. मग आपल्या हृदयाची बघा, बघा हृदयाचं चक्राचं कुठं जड वाटतं, कुठं टिंगलिंग थांबतं, हृदयाची बघा. असं असं कमी जास्त करतच ते कळणार, नुसतं असं ठेवलं आणि नुसतं वाढवलं तर नाही कळत. असं बघायला शिका, सराव करत चला. आपण पेंडुलमनी बघायला सांगितली पुस्तकाची ऊर्जा, भगवद्गीतेची आणि दुसऱ्या पुस्तकाची. आणि प्रश्न विचारला तर कुठल्या पुस्तकाची जास्त असेल, तर ते सविता मोहिते मॅडमने लगेच व्हिडिओ टाकला, म्हणजे त्यांनी काम लगेच करून टाकलं तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. आता उरलं तुमचं काम, मनन चिंतन. नको का मनन चिंतन लेखन? मग त्यांना भगवद्गीतेच्या पुस्तकाची ऊर्जा जास्त मिळाली.
आणि मग मी प्रश्न विचारला, कारण काल खूप चांगले लर्निंग लेसन्स दिलेत तुम्हाला. 2-3 वाक्य आहेत ती एकदम खूप हायर लेव्हलची वाक्य आहेत. ती काय आहे ती आज पोस्ट करा. कोणीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलाय एक दोघांनी. तर ती 3 वाक्य खूप मोठ्या लेव्हलची वाक्य आहेत. तर त्याच्यातला प्रश्न मी असा विचारला, ते शिकलेलं तुम्हाला अजून परिपक्व करण्यासाठी तो प्रश्न विचारला येस अँड नो मध्ये, की मग भगवद्गीतेची जी ऊर्जा जास्त आली, तर ती त्या सविता मोहिते मॅडमची श्रद्धा आहे भगवद्गीतेवर म्हणून आली का? कारण आपण आज काल खूप मोठा लेसन घेतला. आपल्या विश्वास सिस्टीम, आपले पॅटर्न्स हे सगळं फटाफट बदलण्याची आपल्याजवळ कुवत पाहिजे आत्ता. कारण सगळं गळून पडणार आहे, सगळं. आणि जो व्यक्ती भराभर सगळं सोडून नवीन ह्याला मोल्ड होईल, अर्थात पटलं तर उगाचच नाही. पटलं तर, रेझोनेट झालं तर, भराभर पूर्वीचं सगळं सोडून देईल. तो माणूस खूप प्रगती करणार आहे. तो काळानुसार राहणार आहे. लवकर वरच्या आयामात जाणार आहे. हे काल मी सांगितलंय. बदलण्याचा वेग वाढला पाहिजे. मग उगाचच काही पण कोणी पण म्हटलं तर नाही काय, असं नाहीये. काही पण नाही एक्सेप्ट करायचं. आपल्या मनाला पटलं तर. मागचं सगळं विसरून जायचं. मग पटतं केव्हा? आपलाच होका, हेका आणि ठोका जर चालू राहिला तर नाही पटत. आपल्याला विचारांची शक्ती दिलीये. आपल्याला विचार करायचा आहे. खरंच हे योग्य आहे काय? पटतंय का? समोरच्यांचं वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करता आला पाहिजे. समोरचा काही वेगळे वेगळे दृष्टिकोन शिकवत नाही माझ्यासारखे. मी जसं वेगळे वेगळे दृष्टिकोन शिकवले. कर्माचं कर्मातो कर्म बघा. असा पण दृष्टिकोन बघा. तसा पण श्लोकांवर सुद्धा वेगळे वेगळे दृष्टिकोन शिकवले तुम्हाला. आणि मी म्हटलं एकच श्लोक घ्या. बस आहे पुष्कळ. आयुष्याला सुद्धा खूप मोठा होईल तो एक श्लोक. वेगळ्या वेगळ्या दृष्टीतून विचार करायचा. मग हे वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही विचार करायला लागता, त्याच वेळेला वेगळं वेगळं अंग कळतात. आपली जी पूर्वीची विश्वास सिस्टीम आहे त्यालाच धरून चालायचं नाही. मग भगवद्गीता संहिता मोहिते मॅडमची विश्वास आहे म्हणून त्यांना ती जास्त दिसली का? मिळाली का? पेंडुलमनी दाखवली का? का त्या ग्रंथाचीच ऊर्जा जास्त आहे. त्याच्यात विश्वासाचा संबंधच येत नाही. असा तो प्रश्न आहे. दोन्हीपैकी एक टिक करा. किती लोकांनी टिक केलंय सुजाता मॅडम मला जरा सांगा. बाकीच्यांनी टिक करून घ्या. मग त्याच्यावर चर्चा होणार आहे आता. आणि खूप काही गोष्टी तुम्ही जर बोलून दाखवल्या तर शिकायला मिळणार. नाही बोललात तर मी स्किप पुढे. असं. तर 38. मग ज्ञानाहून मोठे दुसरे काहीच नाही. योगसिद्धी प्राप्त झालेली व्यक्ती काल त्या डिस्कशन मात्र रेकॉर्डिंग मध्ये येणार नाही हं. कारण उगाच कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीयेत आपल्याला. आपल्याला इथे शिकायचंय. वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून वेगळी वेगळी विचार शृंखला निर्माण करायला शिकायचंय. आज पटेल नाही पटेल, उद्या पटेल. मग म्हणून योगसिद्धी प्राप्त झालेली व्यक्ती कालक्रमात आपले आपणच ते ज्ञान प्राप्त करतो, मिळवत असतो. तर विवरण काय दिलंय लेखकांनी? अज्ञानाला दूर करून आपल्या खऱ्या यथार्थ स्वरूपाला स्वानुभवाने माहीत करून घेण्याचे ज्ञान. आपल्याला दुसरा कोणी देणार नाही. स्वानुभव स्वतःच पाहिजे. मी म्हटलं म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करू नका हे पण मी सांगत असते. स्वानुभव पाहिजे. ते आपल्या स्वतःच्या प्रयत्नाद्वारेच, आपल्या साधनेद्वारेच सिद्ध होते. या बाबतीत गुरु फक्त मदतनीसाच्या रूपात आपल्याला कामात येतात. ते हे आत्मज्ञान अंतःकरणाचे शुद्धीकरण झाल्यावर साधना परिपक्व होण्याच्या स्थितीत आपल्याला प्राप्त होत असते. आत्ताच्या आत्ता ताबडतोब आज सुरुवातीला प्रारंभ केल्यावर आजच त्याचे प्रतिफळ मिळत नाही. म्हणून भगवद्गीता लगेचच कंटाळवाणी वाटून उपयोग नाहीये. आपलं कन्सिस्टन्सी त्यात गरजेची आहे. कंटाळा येणं प्राप्त आहे. ठीक आहे. कंटाळा आला पण लगेच झोपून उठलं पाहिजे. रिफ्रेश झालं पाहिजे. आळस टाकून दिला पाहिजे. जो काही कठीणता वाटते, क्रिटिकल किचकट वाटतंय ते सोडून विचार परत प्रफुल्लित झालं पाहिजे.
असे प्रयत्न केले पाहिजेत. हळू हळू तो कासवच रेस जिंकतो ना, कसा जिंकतो. धावत पळत दुम 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 दुम. हा अध्याय झाला, तो अध्याय झाला, तो अध्याय झाला. ही झाली गीता, ती गीता झाली. काय करायचंय आपल्याला धावून? आपल्याला कासवच बनायचं आहे. हळूहळू चर्वण करत 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 जायचं आहे. पण म्हणून थकून सुद्धा चालणार नाही, कारण कासव थांबत नाही ना. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. स्टेडी, नुसतं स्लो नाही, स्टेडी. सातत्य महत्वाचं आहे. तर आत्ताच्या आत्ता ताबडतोब सुरुवात प्रारंभ केल्यावर आजच त्याचे प्रतिफळ मिळत नाही. आपण आज बी पेरली, आजच आपल्या हातात फळ तर येत नसते. बीजाला कैऱ्या लागतात, कैऱ्या पिकल्यावर आंबा बनतो. ही क्रमानुसार होणारी प्रक्रिया आहे. या सगळ्यासाठी वेळ तर लागतो ना. तसाच प्रकार योग साधनेचं सुद्धा आहे. कितीही श्रद्धा असो, कितीही दीक्षा घेतल्या बघा, कितीही दीक्षा घेतल्या, कितीही साधना करा, कितीही वेळ तर निश्चितच लागतो. यासाठीच म्हटले जाते, की वेळ हीच साधना आहे. म्हणजे सातत्य करत राहणं, करत राहणं, करत राहणं. 100 दीक्षा झाल्या तरी तो टप्पा येणार, तो एका दीक्षेत येईल, 9 दीक्षा घेता येईल. सातत्य, साधना, म्हणून तर त्याला साधना म्हटलंय. साधायची असते ती उपासना, साधना. 39वा बघा. श्रद्धा सहनशक्ती युक्त एकाग्र साधना करणारा मनुष्य इंद्रियांना जिंकून तसेच ज्ञान प्राप्त करून त्या क्षणीच उशीर न करताच परम शांती प्राप्त करतो. श्रद्धा सहनशक्ती युक्त एकाग्र साधना करणारा, म्हणजे श्रद्धा पाहिजे साधनेत, सहनशीलता पाहिजे, शक्ती पाहिजे, एकाग्रता पाहिजे, असा साधना करणारा मनुष्य इंद्रियांना जिंकून. बघा, मान दुखते, पुष्कळ वाटलं आज सुद्धा मला नाही वाचायचं, माझी मान दुखतीये, माझी कंबर दुखती, काल भरून आले, परवा भरून आले, आज वाटलं जाऊ दे संपून टाकावं. नाही विचार आला, मग कसली सेवा? मग अधिक मास चालू आहे, मग वरत तर घेतलं अधिक मासात सेवा करू, तर एवढ्या लवकर कळली असं अंतर्मन म्हटलं मला. आणि काही नाही, पाहुणेत घरात, पण बसले मी इथे. लक्षात घ्या, यालाच यज्ञ म्हणतात, यज्ञ. तर म्हणून इंद्रिय इंद्रिय मान दुखतीये, कंबर दुखतीये, आळस तर असतोच. मग हे सगळं इंद्रियांना, म्हणजे मी काही इंद्रियांना वश केले असं नाही मला म्हणायचं. एक उदाहरण थोडस. थेंबे थेंबे तळे साचे ना, थोडं थोडं आपणच आपल्याला सुनवलं, आपणच आपल्याला सुनवलं, तर आपण असं करतो. म्हणून मला आलं दोनदा आज मनात, म्हणून, कारण काल खरंच खूप त्रास झाला मला. तसेच ज्ञान प्राप्त करून त्याच क्षणीच परम शांती प्राप्त करतो. बघा, इंद्रियांना जिंकून तसेच ज्ञान प्राप्त करून त्या क्षणीच उशीर न करताच परम शांती प्राप्त करतो. मग विवरण, विवरण काय दिले लेखकांनी? दोन लेखक आहेत ना, म्हणून त्यांनी काय दिलंय? श्रद्धा, साधना, परायणत्व, इंद्रिय निग्रह हे सर्व एकमेकांवर परस्पर आधारित असते. मन व इंद्रिय यांना वश करण्यासाठी आणि आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी, संपूर्णपणे संपूर्ण रूपाने आत्मतत्व ग्रहण करण्यासाठी श्रद्धापूर्वक तदैक दीक्षेनेच, तीच एक दीक्षा आहे या भावनेने जी ध्यान साधना आहे ती करतच राहायला हवी. तेव्हाच ज्ञान ब्रह्मज्ञान होते. ध्यानानेच ज्ञान आणि ब्रह्मज्ञान होते. त्याद्वारे ब्रह्म शांती प्राप्त होते. श्रद्धा कमी झाल्यावर, साधना भंग झाल्यावर, विषयासक्तीवर ध्यान गेल्यावर पतन होणे निश्चित आहे. 40वा श्लोक बघा काय आहे. त्याचं तात्पर्य आहे, जो मनुष्य श्रद्धावान नाही, ज्या मनुष्यात श्रद्धा नाही, शंका असतात, विश्वास नसतो, तो भ्रष्ट होतो. तो मनुष्य खूप संशयी आहे. तो हा लोक व परलोक यांच्यापासून दूर जातो. मग काय विवरण दिलंय? श्रद्धावान लभते ज्ञान. जो श्रद्धावान आहे त्यालाच ज्ञान मिळणार आहे. ज्याच्यात श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होते, मिळते. गुरु जे सांगेल म्हणेल ते स्वाध्यायाने ग्रहण करून, स्वाध्यायाने म्हणजे स्वतःच्या अध्ययनाने,
ग्रहण करून शास्त्र विषयांना श्रद्धेने स्वयं साधनेद्वारे आपल्या स्वतःच्या जीवनात उतरवणारा व्यक्तीच ज्ञानीच्या रूपात परिवर्तित होतो, ज्ञानी होतो. ज्याच्यामध्ये श्रद्धा नाही तो कोणत्याच कार्याचा शेवट पूर्णपणे करू शकत नाही. किंवा बघा, ज्याच्यामध्ये श्रद्धा नाही तो कार्याचं पूर्ण करत शकत नाही, शेवट पूर्ण करू शकत नाही किंवा त्याच्याने ते कार्य साध्य होत नाही. तो शेवटी अज्ञानीच राहतो. श्रद्धा, सबुरी आपल्याला साईबाबांनी शिकवलंय ना. सत्य, असत्य, आत्मा, अनात्मा यांचे विवेचनात्मक ज्ञान ज्याला नसेल ती अज्ञानी व्यक्ती कोणत्याच कामाची राहत नाही आणि तो स्वतःचे जीवन व्यर्थ वाया घालवतो, जीवन व्यर्थ बनवतो. आपल्याला शास्त्रज्ञांसारखे ज्ञान झाल्यावर आपण अनुसंधानात्मक कार्य करून सत्य जाणून घ्यायला हवे. आपल्यात एवढी अक्कल, बुद्धी, चतुरता नसेल तर तिला शोधून काढून ज्ञानींनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा. दोन्ही गोष्टी नाकारून आपण परिशोध घेऊन सत्य जाणून घेऊ शकत नाही. समोरचा जे सांगत आहे त्यावर विश्वास ठेवत नाही. प्रत्येक विषयात आहे की नाही, खरे आहे की नाही, खोटे आहे, खरे आहे की खोटे असे म्हणून संशय घेत असतो. असे शाशंकित राहणाऱ्याला, संशयी व्यक्तीला या लोकात सुख प्राप्त होत नाही. परलोकात सुद्धा सुखाची प्राप्ती होत नाही, मिळत नाही. सगळीकडे संशय, सगळीकडे संशय. संशयच राहिला तर मनाला शांती कुठून मिळेल? ज्ञान प्राप्त करणाराच परम शांती मिळवत असतो, प्राप्त करत असतो. आता बघा, झाला बरं का, चौथा अध्याय संपलेला आहे. पाचवा अध्याय. पाचवा अध्याय सुरू करू का? पाचवा सुरू करते, मग आपण डिस्कशन करू. आज पाचला संपू कार्यक्रम आपण. हो, जरा पाहुणे घरात पाचला संपू. उगाचच मग रोज 1.5 तास होतं, मग कंटाळवाणं पण होत. बघा, पाचवा अध्यायाचा 10वा श्लोक घेतलाय त्यांनी. जे लोक आसक्तीचा त्याग करून आपल्या कर्मांना भगवंताच्या चरणी अर्पण करत आचरण करतात ते कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे असतात. त्यांना पाप स्पर्श करू शकत नाही. मग पाण्यावर आपण बघतो, पानांवर पाणी थांबत नाही, आळूच्या पण पानावर. तसंच हे आपल्याला पाण्यासारखं आपण हे केलं पाहिजे. तसंच त्यांना पानाला जसं पाणी हे राहत नाही, तसं मग आपल्याला पाप स्पर्श करू शकत नाही. कर्मफळावर आसक्ती किंवा इच्छा न ठेवता, अहम किंवा मी सारखी कर्तृत्व भावना थोडी सुद्धा न ठेवता कर्म करत राहण्याने कर्माचे बंधन राहत नाही. कर्मबंधन नसल्यावर पाप पुण्य यासारखी कर्मफळे आपल्याला स्पर्श करत नाही. आहे, आपण किती डिस्कशन केलं ना. एक एक वाक्य न वाक्य आपल्याला पुढं पुढं मिळतंय. आपण किती काठ्याकूट केला. पाप पुण्य यासारखी कर्मफळे आपल्याला स्पर्श करत नाही. म्हणजे कोणाचे खून करा, कोणाचे काही मारा, काही बॉम्बस्फोट करा, काही पण कापा, काही पण खा, असाच अर्थ झाला ना जो आपण डिस्कस केला. तो आपल्याकडे जे डिस्कशन होते ते खूप अद्यावत आणि पुढच्या लेवलचं चाललेलं आहे. ही डिस्कशन आतापर्यंत कोणी केलेली नाहीयेत, भल्या भल्यांनी सुद्धा. त्यामुळे हे जे कन्सेप्ट आहे ते भल्या भल्यांना सुद्धा सांगता येणार नाही. त्यामुळे कृपया मला तुम्ही जज करू नका, इतरांना काही विचारू. ही माझी अगदी नम्र विनंती तुम्हाला आहे. तुम्ही जर दुसऱ्या कोणाला जाण करायला तुम्हाला वाटेल ह्यांना एवढं वर्ष असं आहे तसं आहे आणि विचारायला गेलात तर हे कोणी सगळे सांगेलच असं नाही. हे वाक्य जरी कोणी लिहिलेलं असेल किंवा म्हटलेलं असेल, म्हणजे ह्यांनी नाही पण इतरांनी सुद्धा, त्यांना सुद्धा ते सांगता येत नाही. कारण त्यावर मी जेवढं मनन करते तेवढं मनन होऊन अद्यावत ह्याच्याप्रमाणे त्याला निष्कर्षात आणलेलं नसतं. याला लॉजिकल थिंकिंग म्हणतात. हे मी खूप करते. एखादं वाक्य घेतलं की त्याला नुसतं चघळून चघळून चरवण चरवण करून त्याच्यावर लॉजिकल थिंकिंग करते. हे वाक्य दिसतंय साधं सरळ, पण आपण हे खूप डिस्कस केलेलं आहे. कर्मफळ काहीही लागत नाही. पाप पुण्य, पापही नाही पुण्यही नाही. यासारखी कर्मफळ आपल्याला स्पर्श करत नाही. देणं घेणंच नसतं, कारण आपण ते करतच नाहीये. म्हणून वाईट करायचंय का?
मग आपल्यासारखे वाईट केलेले रडत बसतात ना, मग माझ्यातनं हे झालं, माझ्यातनं चूक झाली. आपल्याला बॉर्न अँड बिल्डअप तसं केलेलं असतं. आपल्या आई वडिलांचे संस्कार, अगो बाई माझ्या वडिलांचे तर फारच संस्कार होते. आता आम्ही असं म्हणतो ना, वडिलांनी फार चांगले चांगले संस्कार देऊन असं हे बनवलंय, काय म्हणतात त्याला, खूप चांगलं असलं तर पोखरून खातात ना लोक तसं. आणि मग टप्पे टोणपे कळत नाहीत आयुष्यातले, जीवनातले, समाजातले, असं. कारण तसा विचारच होऊ शकत नाही. असं पण एक काहीतरी तोटे म्हणजे हे मिळतात. पण हे जर असेल, पापपुण्य यासारखी कर्मफळे आपल्याला स्पर्श करत नाही. पाण्यात जन्म घेऊन, पाण्यातच मोठे होऊन, पाण्यातच नष्ट होणाऱ्या कमळाच्या पानाला पाणी थोडे सुद्धा भिजवू शकत नाही. म्हणजे वडिलांनी नेहमी चांगलंच वागायला शिकवले. कोणी कितीही वाईट वागत असेल तरी चांगलंच वागायचं. अशी वडिलांची शिकवणूक होती. ती तोट्याची आहे. आपल्याला भगवद्गीता राबवता आली पाहिजे आणि ज्ञानेश्वरी सुद्धा राबवता आली पाहिजे. टिट फॉर टॅट, जसं असं तसे, किंवा आपण जसे आहोत तसे. आता आपल्या अंतर्मनात जसे भाव चालू आहेत तसेच बाह्य दृष्टिकोनातून दाखवता आले पाहिजे. दुय्यमी दुटप्पीपणा नकोय. सचोटी म्हणजेच आपलं निर्मल मन, निश्चल मन, निर्मल मन. निर्मल म्हणजे आतून बाहेरून तेच, वेगळं वेगळं नाही. आणि प्रत्येक व्यक्तीशी सेम पाहिजे. याच्याशी चांगलं त्याच्याशी वाईट असं नाही. तर इथे वेगळा कन्सेप्ट आहे. इथे असं दिलेलं आहे, पाण्यात जन्म घेऊन, पाण्यातच मोठे होऊन, पाण्यातच नष्ट होणाऱ्या कमळाच्या पानाला पाणी थोडे सुद्धा भिजवू शकत नाही, किंचितही ओले करू शकत नाही. अशाच प्रकारे या भौतिक जगात जन्म घेऊन, मोठे होऊन, येथेच राहून सुद्धा जो ज्ञानी होतो, तो निष्काम कर्म, फळ आचरण करून पाप पुण्य इत्यादी द्वंद्वापासून मुक्त. बघा, पापही नाही पुण्य नाही, आहेच की नाही, म्हटले की नाही पितामहांनी. बघा बरं, ब्रह्मर्षी, दोन्ही ब्रह्मर्षी तेच सांगतायत. पण किती अर्थ तसा समजणार आहे का? मी तुम्हाला सांगितलं तसा समजून सांगितला नसता तर अर्थ कळत नाही आपल्याला. पाप पुण्य द्वंद्वापासून मुक्त होऊन बंधनरहित जीवन जगतो. बंधनच नाहीत. म्हणजे काय खुशाल चेंडू हवं तसं वागायचं असंही नाहीये त्याचा अर्थ. सगळ्या भावना निर्मल ठेवायची. सगळा अर्थ निर्मल मन, निश्चल मन. मनाचा निर्मळता आहे पण निश्चलता पण पाहिजे. कारण मनाची परत शंका ठेवली की ते फळ आपल्याला मिळणारच ना. कारण मनाची अवस्था तीच तर फळ देते आपल्याला. कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे जगणाऱ्या लोकांचे जीवनच आध्यात्मिक जीवन आहे. म्हणजे कर्मफल ते घेत नाहीत स्वतःकडं. ते असं म्हणतात, जसं आहे तसं होत आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, की जे काही आजूबाजूला होत आहे, ते सगळं चांगलंच होत आहे. त्यांना आपण निगेटिव्ह म्हणून उपयोग नाही. ते सगळे सृष्टीच्या इच्छेप्रमाणे चाललेलं असतं. आपले पण इच्छेप्रमाणे चाललेलं असतं. आपल्याच त्या इच्छा असतात. 18वा श्लोक आहे. त्याचं तात्पर्य दिले, विद्या विनययुक्त ब्राह्मण, चांडाळ, गाय, कुत्रा, हत्ती इत्यादी सर्व जनावरांबद्दल पंडित लोक समसृष्टीचं ठेवतात. बघितलं ना? विद्या विनय युक्त ब्राह्मण, चांडाळ सुद्धा, गाय, कुत्रा सुद्धा आणि हत्ती सगळ्यांबद्दल समसृष्टी, लोक समदृष्टीचं म्हणजेच काय? परत आलं निर्मल मन. सगळ्यांसाठी तसंच सेम वागलं पाहिजे. याच्याशी चांगलं त्याच्याशी वाईट. आता मग कन्फ्युजन मध्ये पडायचं नाही. मग मगाशीच मी टिट फॉर टॅट म्हंटल आणि आता हे काय चाललंय, सगळ्यांशी सेम वागायचं. सगळ्यांशी सेम वागायचं हे काय? तर
पंडित अर्थात आत्मज्ञान विशारद, सर्वांना आत्मस्वरूप सारखेच पाहणारा. हा, कन्फ्युज होऊ नका. म्हणजे टिट फॉर टॅट म्हणजे जशास तसं वागायचं, पण जशास तसं सगळ्यांनीच वागायचो. मग हे माझा, तो दुसरा, म्हणजे आपला तो दुसऱ्यांचा तो कार्ट्या, आपला तो बाब्या, असं नाही. मग त्याला पण तसंच केलं तर त्यांच्याही मुलाला करायचं, आपल्याला आपल्या मुलालाही करायचं. असं आपला मुलगा आहे म्हणून काही कुरवळत नाही बसायचं, असं आहे. पंडित अर्थात आत्मज्ञान विशारद, सर्वांना आत्मस्वरूप सारखेच पाहणारा. पंडित अर्थात व्याकरण पंडित, संस्कृत पंडित नसतं. पूर्ण विद्येने विनयाने युक्त ब्राह्मण असतो. अर्थात निर्गुण प्रकाश देणारा, प्रकाशित करणारा असून सुद्धा शुद्ध सात्विक गुण संपन्न गायीप्रमाणे व्यक्ती असो, किंवा रजगुण युक्त कुत्र्यासारखा असो, नाही तर अत्यंत तमोगुण युक्त चांडाळ असो, कोणतेही गुण असलेला असो, पंडितांसाठी ते सर्व सारखेच आहेत. मनुष्य असल्यावर सुद्धा आणि पशु असल्यावर सुद्धा सर्वांना समदृष्टीने पाहू शकणाराच पंडित आहे. तशा प्रकारे सर्व प्राण्यांना समदृष्टीने न पाहू शकणारा पामर असतो. अत्यंत अर्थात अत्यंत साधारण व्यक्ती असतो. आता ही काही लगेच अवस्था आपल्याला मिळत नाही. हळूहळू हळू आपल्याला समत्व दृष्टिकोनातून बघता आलं पाहिजे. तर 27वा आहे, शब्द स्पर्श इत्यादी बाह्य इंद्रियांना बाहेरच्या बाहेरच काढून ध्यान दोन्ही भुवयांच्या मध्ये स्थित करून नाकाच्या भोकातून चालणाऱ्या प्राण आपण वायूला समरूपात बघायला हवे. आता बघा, हे श्लोकातच आहे बरं का. बाह्य विषय भोगांना बाहेर काढून सोडून देऊन चक्षी दृष्टीला अंतरे भुवयांच्या, मी शब्दांचे अर्थ बघते आणि मी तात्पर्य पण बघू. मध्ये नास्याभ्यंतरचारीनं, नाकाच्या भोकामध्ये संचार करणारे प्राण आपण वायूला, ठीक आहे, तसंच अर्थ येतो. शब्द स्पर्श इत्यादी बाह्य इंद्रियांना बाहेरच्या बाहेरच काढून ध्यान दोन्ही भुवयांच्या मध्ये स्थित करून नाकाच्या भोकातून चालणाऱ्या प्राण आपण वायूला समान रूपात बघायला हवे. म्हणजे प्राणवायू असू देत, आपण वायू असू देत, कुठलाही वायू असेल, समरूपात बघायला पाहिजे. मग विवरण काय दिलंय याचं? नदीच्या काठावर राहिल्यावर नदीच्या लाटा आपल्याला काही करू शकत नाहीत, परंतु नदीत उतरल्यावर त्या आम्हाला बुडवतात. तशाच प्रकारे शब्द स्पर्श इत्यादी पंचेंद्रिय विषयांबाबत मनाशी तादात्म्य झाल्यावरच ते आपल्याला वाटू करतात. बाह्य जगाशी संबंधित गोष्टींना बाहेरच्या बाहेरच काढून ठेवायला हवे, अंतर्जगात येऊ द्यायला नको. इकडे तिकडे ध्यान दिल्यावर मन इंद्रियांच्या मागे धावू लागते. यासाठी डोळे दोन दोन डोळे बंद करायला हवेत. त्यानंतर नासिकाग्रांवर दृष्टी ठेवायला हवी. नासिकाग्र म्हणजे दोन्ही भुवयांच्या मधील जागा, भ्रूमध्य, नाकाच्या भोकांचा पुढचा भाग नाही. दृष्टीचा अर्थ अंतर्दृष्टीला भ्रूमध्यात अडवून ठेवायला हवे, अंतर्दृष्टीला. त्यासाठी पुढे पुढे श्वासात नाकाच्या आत जाणारा प्राणवायू आणि निश्वासात बाहेर पडणारा अपानवायू च्या संचालनावर नाकात समान रूपाने ध्यान देत राहायला हवे. म्हणून तर आपण आला गेला त्याकडे बघत बसतो. म्हणजे निरंतर आपल्या आत जी जी श्वसन क्रिया चालते आहे तिच्यावर ध्यान देत राहायला हवे. अशा प्रकारे असे करता करता श्वास आपोआप कमी होत स्वतः भूमध्यात पोहोचतो. मी तुम्हाला तेच म्हणणार होते, खूप असं आहे पण करू नका बरं का. म्हणजे डोळे मिटून इथे नजर नका स्थिर करू, नाही करायची ती. किती वर्णन असत, मी आता म्हणणारच होते पण दिलंच आहे खाली त्यांनी. आपोआप होते आपली जी स्टेज आली की आपोआप होते, आपणहून नाही करायचं. कारण तसं जर केलं नाही, एकदम तुमचे जास्त ऊर्जा झाली तर पेलवत नाही ते. मग डोकं नुसतं घन ढन 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 हातोडे पडतील त्या डोक्यावर. त्यामुळे मन हळूहळू प्रशांत स्थितीत तसे करत राहिल्याने आपोआप शून्य स्थितीत अत्यंत सहजपणे पोहोचते. श्वासाच्या आपले आपणच आपोआप भ्रूमध्यात पोहोचण्याच्या क्रियेलाच आनापानसती म्हणतात. म्हणजे आपोआप पोहोचवेल ती तुम्हाला.
अनापनसती ध्यान असं म्हटलंय. आता झाला 5वा पण झाला. 5वा अध्याय संपलेला आहे. ठीक आहे. काही श्लोक दिलेत कारण रिपिटेशन खूप आहे ना, मग सगळे श्लोक घ्यायची काही गरजच नाहीये. एक 2 श्लोक घेऊयात 6व्या अध्यायातले. बघा, तात्पर्य आहे आपला आत्मोद्धार आपणच करायला हवा. आत्मपतन कधीही करता कामा नये. कारण आत्म्याचा आत्माचा मित्रबंधू असतो आणि आत्म्याचा शत्रू सुद्धा आत्माच असतो. विवरण असं दिलंय, आपण आपला उद्धार स्वतःच करायला हवा. एकाचा उद्धार दुसरा करू शकत नाही. एकाची भूक दुसरा शांत करू शकत नाही. ज्याची साधना किंवा ज्याला साधना करायची आहे त्यानेच ती करायला हवी. ज्याला कोणाला ज्ञान घ्यायचे असेल तर त्यानेच ते ज्ञान मिळवायला हवे. ज्ञान सुद्धा त्यानेच मिळवायला हवे. एक व्यक्ती जी आहे ती योग्य प्रकारे ध्यान साधना करून योगी होऊन आत्मज्ञान मिळवत असेल तर ती योग्यता त्याचीच असेल. एकाची योग्यता कधीही कोणा दुसऱ्याची योग्यता होऊ शकत नाही. आपली कर्मे आपल्यालाच परिणाम फळ देतील. आपल्या कर्मांना आपणच योग्य प्रकारे करत राहायला हवे. ध्यान साधनेत निमग्न होऊन ध्यान कर्म करत राहायला हवे. असे केल्याने आत्मशक्ती वाढत जाते. तेव्हा आत्माचा बंधू मित्र होईल. असे न होता वेळ व्यर्थ दडवल्याने आपल्या आत्म्याला आपल्याद्वारे खालच्या दिशेला पातळीला घेऊन जाण्यासारखे होईल. अशा वेळी आपण आपलेच शत्रू होऊ. कोणत्याही लोकात असा, कोणत्याही काळात असा, आपल्या वास्तविकतेचे निर्माते शिल्पकार नेहमी आपणच आहोत. कृतयुगात असा, कलियुगात असा, भूलोकात असा, सत्यलोकात असा, शिशु आत्म्याच्या स्थितीत असा, वृद्ध आत्म्याच्या दशेत असा, ज्ञानीच्या रूपात असा अज्ञानीच्या रूपात असा, पंडित असा किंवा साधारण पामर व्यक्तीच्या रूपात असा, आपल्या वास्तविकतेचे निर्माते आपणच आहोत. आहे की आयुष्य बदलाचं शास्त्र आहे ना? तेच आहे. आपलेच आपण सगळं निर्माण करत असतो. आपल्या मुखातून निघणारे शब्दच आपल्या कपाळावर नशीब लिहित असते. आपल्याच मुखातून निघणारे शब्द आपल्याच कपाळावर नशीब लिहित असते. आपल्या भावनाच आपल्या भौतिक रूपावर सतत परिणाम करत असतात. आहे तेच सांगतायत ते जे मी सायंटिफिक सांगते तेच इथे लिहिलेलं आहे सगळे. आपल्या भावनाच आणि तुम्हाला हे जास्त छान समजलेलं आहे. तुम्हाला जास्त समजले कारण तुम्ही सगळं टेक्निक केलेले आहेत. तुम्ही पण क्रिएशन केलेलं आहे. आपल्या भावनाच आपल्या भौतिक रूपावर सतत परिणाम करत असतात. आपल्या विचारांनीच, आपल्या कार्यांनीच आपण आपला उद्धार करत असतो किंवा पतन मार्गावर पुढे जात राहतो. प्रत्येक क्षणाचा पूर्णपणे उपयोग करायला हवा. त्याचा चांगला विनियोग करायला हवा. श्वासाभ्यास करत तपात ध्यानावस्थेत राहायला हवे. स्वाध्याय करत ज्याच्याकडे जे ज्ञान आहे त्याचे ते ज्ञान आपण घ्यायला हवे. स्वाध्याय करत नुसतं ऐकून नाही, स्वाध्याय स्वतःचा अध्याय झाला पाहिजे. इथे बसणारा कोणी काही सांगू देत, तो काय बोलतोय त्याच्यावर स्वतःचा अभ्यास झाला पाहिजे. सगळ्यांमधला ईश्वर पाहत सर्वांचा समान रूपात आदर करत प्रेम करत ईश्वर चिंतनात राहायला हवे. उत्तम व्यक्ती कधीही वेळ वाया घालवत नाही. वेळेचा नेहमी सदुपयोग करतो. वेळेचा नेहमी सदुपयोग करणारेच सर्वोत्तम आहेत आणि पुरुषोत्तम आहेत. 11वा श्लोक घेतीये. तात्पर्य आहे जे फार उंच नाही किंवा जास्त खाली नाही अशा शुद्ध जागी क्रमशः कुश हरिणाचे कातडे अंथरून पसरून आसन तयार करायला हवे. बघा आता शब्दार्थामध्ये काय काय शुद्ध स्थानावर कुशोत्तर म्हणजे कुश हरणाचे कतडे वस्त्र एकावर ठेवून अंथरून जे फार जास्त उंच नसेल न अतिनीच अत्यंत खाली असेल आसन आपल्या आसनाला स्थिर प्रतिष्ठापना करून म्हणजे आसनाचं महत्व दिलेलं आहे. उंच नको
आणि खाली नाही, शुद्ध जागी पाहिजे आणि हरणाचे कातडे पसरून आसन स्थिर पाहिजे. म्हणजे सारखं त्या आसनावर ध्यान स्थिरता करून करून म्हणजे ध्यान करत करत राहिलं पाहिजे. विवरण काय दिले? ध्यान साधनेसाठी निवडलेली जागा शुद्ध शांत असायला हवी. जास्त उंच असेल तर खाली पडण्याची शंका मनात राहते. का खाली पडणारे उंचावरनं? शक्ती धक्के देणारे पडू शकता तुम्ही म्हणून. जास्त खाली असल्यावर जमीन गार गरम जाणवते आणि मेन म्हणजे चार्जिंग होतं ना, इलेक्ट्रिसिटी तयार होते ध्यानाने. मग ती जमिनीत घालूनही उपयोग नसतो. पण खूप झाल्यावर त्याला स्थिर स्टॅबिलाईज करायला जमीन सुद्धा लागते. दोन्ही गरज आहे. पण जशी ऊर्जा होईल तशी. किडे, मुंग्या इत्यादी अडथळा आणू शकतात. आसन फार उंच नसावे, खाली पण नसावे, बसण्यासाठी अनुकूल सोयीचे असावे. जे हलत असेल, स्थिर असेल, जे हलत नसेल, स्थिर असेल असे आसन हवे. प्राचीन काळी कुशाचे आसन, हरणाचे कातडे. आपल्याला सुचिता मॅडमनी घेतलंय आसनांचं महत्व ध्यानाच्या ह्याच्यात. ध्यान प्रशिक्षणामध्ये. हरणाचे कातडे, कापड इत्यादी अंथरून मऊ व सोयीस्कर आसन बनवत असत. आताच्या काळात आपण खुर्ची किंवा सोफा यांचा उपयोग करतो. एकूण आसन खूप वेळेपर्यंत सोयीस्कर व स्थिर बसण्यासाठी योग्य असायला हवे. पतंजली महर्षींनी सांगितले आहे, स्थिर सुखम आसनम. म्हणून आपण काय म्हणतो, सुखासनात बसा. ठीक आहे. आता 12व नंतर येऊ द्या. कोणाला काही विचारायचंय, शंका आहेत, काही क्वेश्चन्स आहेत, काही सांगायचं आहे, काही बोलायचं आहे, काही विचारायचं आहे, सांगा. चला, 1-2 मिनिटं तुम्हाला देते. नाही तर मग कालच्या याच्यावर मला तुमच्याकडनं हवंय. समर्थ कोण आहे? म्हणजे काय हो सुजाता मॅडम? समर्थ नावाने जॉईन आहे कोणतरी. हो ना. ते आता नवीन आहेत साधक. समर्थांचं काय नाव आहे? समर्थ सर, तुम्ही आता नाव मला सांगितलं, तुमच्या मोबाईलवर समर्थ दिसत होतं. ठीक आहे. समर्थ सर, तुम्ही आजच जॉईन झालाय. आपल्याकडे बघा हे सगळी लोक नावं घालतात. तसं नाव आणि आडनाव घालावं. तुमचं नाव काही समर्थ नाहीये, ते सोडून द्या आता. समर्थ नाव नाहीये. तुमचं नाव आता मी लिहिलंय ते वेगळं आहे. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर लिहिलंय ते ठीक आहे, पण इथे मीटिंगमध्ये तुमच्याच नावाने तुम्हाला जॉईन व्हावं लागतं. ज्यांना जमतं त्यांच्याकडनं करून घ्या. ठीक आहे. आजच्या दिवस तुम्हाला जॉईन करता येईल. उद्यापासून आडनाव आणि नाव एवढं तरी पाहिजे. ललिता पाटील मॅडम, तुम्ही पण करून घ्यायचे आज मुलीकडनं. कालही मी बोलले होते तुम्हाला. चला, कोणाला काही विचारायचंय का? श्रद्धा विनयन विद्या विनयन शोभते असं कोणी म्हटलंय? श्रद्धा मॅडमनी म्हटलेलं नाही, दीपक सरांनी म्हटलेले श्रद्धा विनयन शोभते. अहो, श्रद्धा विनयन शोभते नाही, विद्या विनयन शोभते. श्रद्धा विनयन शोभते म्हणजे काय दीपक सर? दीपक सर, तुम्हीच मला कालच्या ह्याचं सांगायचं. तुम्ही पेंडुलमचं काय टिक केलं आणि त्याचं एक एक्सप्लेनेशन द्यायचं. मी कालच लिहिणार होते की दीपक सर तुम्ही हे बोलणार आहात पहिल्यांदा सगळ्यात. दीपक सर आहात का तुम्ही? दीपक सर, दीपक सर बोलताय का तुम्ही? पेंडुलमचं गीते थांबा, मला रेकॉर्डिंग बंद केलं पाहिजे नाही का? कोणाला पण मी शंका नाही आहे ना काय? शंका आहे का आत्ताचं काही झालं त्याच्यावर काही शंका आहे?